मम्मी काय करते? बघ ना आता भाजी बनते चुलीवर. काय काय आणले? मच्छी आणली पप्पानी लय मोठी चिलापी मच्छी आणली. आखीवाली आणली काही ही अशी कटिंग करून आणली. आणि बांगडा काय बांगडा आणलाय. दाखवून बांगडा आहे चिलापी मच्छी आहे. आता शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या त्या दिवशी तर शेवग्याच्या शेंगा टाकून बनव म्हणले तर आता या मच्छीला पहिला तळून घेणार धुवून घेणार आहे. मग तळून घेईन आणि मग बनवणार आहे. धुवून घेते आणि चांगली साफ करून घेते. हे नाही धुतली का कडसडच लागत जराशी किती चांगलं धुतली तरी बाया साफच करून देत नाहीत नीट. नुसते छलटे काढी देतात की देतात पिशवीत टाकून की न्या. बघा आताशी साफ करून झाली मच्छी. आणलं तर पोतं भरूनच आणायचं नाही तर मग आणायचंच नाही असं आमचं काम. 2-4 पाण्यात धुवू काढायची चांगली. पोटातली त्याच्यातली घाण सगळी काढून द्यायची. आता हळद मीठ लावून घेते याला. बस कर पडायची खाली परत. चिलापी आणि बांगडा मच्छी आणलेली. बांगडा मच्छीचे 5 पीस बाकी हे चिलापी आहे. आता सगळ्याला ना हळद मीठ लावून घेते. तर एवढी तळून काढावं लागेल मला. ही धना पावडर आहे घरी बनवली. आता हळद टाकी दे 2-2.5 चमच. मीठ टाकी दे. मीठ बी 2 चमच टाकते. मच्छी जास्त आहे. आता हेच झाली एवढी मोठी शेंगा टाकून एवढी मोठी भाजी होईल. 2 टाइम खायचे आता पण खायला मच्छी संपून जात असते. मसाला मीठ 2-2.5 चमचे टाकले. याचा काटा हाताला लागला की लय दुखत आहे. मग तळून काढी दे मस्त पैकी. शेंगा बी टाका त्याच्यात अधिक चव वाढेल. अद्रक मसाला बनेला त्याच्यातच टाकली. अद्रक लसूण नाही टाकली त्याच्यात. मग लय अद्रकच होईल. मसाल्याची बनायची ना. अद्रक लसूणची पेस्ट पण टाकते बनलेली. कोथिंबीर अद्रक लसूण पेस्ट आहे. अशी सगळी लावून घ्यायची मस्त. मग तळून काढायची. मच्छीचा काटा लय बेकार असतोय. तवा गरम झालाय. तेल टाकून घेते जराशी. आता एवढी मच्छी तळायला मला लय वेळ लागल. पहिलं भाजीत टाकायची ती तळून घेते. बारीक तुकडे करून आणलेत ना ती खाली मच्छी मग नंतर तळीची आहे ना. आता मच्छी एवढी मोठी आहे आणि त्याच्यात म्हणते शेवग्याच्या शेंगा टाकू का राहू दे खा मग 2 दिवस. मला साफ नाही करता येत मच्छी. त्या बायाने मग साफ करून दिली का मग मला काही वाटत नाही. त्याचं पोट बी साफ करायला मी करते पवार साहेबाला बडबड. मग ते म्हणते तू कशी या केलं तर बडबडच कर.
आता अशी उलटी पालटी करून घेते. जाळ मस्त लागलाय ना. तिकडून बसल्यात माझ्या सारा धुरच लागायला लागलाय मला. तार मांडली असते तर बरं झालं असतं बाई. तिथंच ठेवलेली. काय हाला तर ना. तळलेली काढी ते बाबा. भाजी टाकायची पुऱ्या हे झाली तरी टेन्शन नाही. फोन आला कोणाचा? फोन आलाय कोणाचा? कोणाचं ते आता आंघोळीला गेले असतील. तुझ्यावाला दिसतोय. जाऊ चल मग. आता बांगडा तळून घेते पहिला 4-5 पीस. आणि मग परत जिलापी तळून घेते. झाली मग पलटी करता येत नाही फुल तवा भरल्यावर. जाळ आहे का? हाय. चला पवार साहेब आता मच्छी तळून झाली आहे बघा. ही चिलापी आहे आणि याच्यात बांगडा चिलापी आहे. म्हणजे चिलापी 2 जाग्यावर आणली. एक भाजीसाठी आणली आणि एक फ्राय करायसाठी आणली. तर आता मच्छी सगळी तळून झाली. आता शेवग्याच्या शेंगा कापून घेते. पवार साहेबाला शेवग्याच्या शेंगा आणि मच्छीची भाजी बघा खायची. मच्छी तळून टाकली का मग मस्त रस्सा पण होतो. मटण आणि शेवग्याच्या शेंगा बनायच्या. पण मटण काय चांगलं भेटलं नाही म्हणले. त्याच्यामुळे मग मच्छी भेटली तर मच्छीच घेऊन आले चांगली. आता मच्छी तळून झाली सगळी. आता भांड ठेवलंय भाजी बनवायला. तेल टाकून घेते. लसणाची फोडणी देणार आहे. चुलीवरचं खायला किती धुपण हे करावं लागत. तिकडून बसलं का धुपणच लागत आहे सगळं. मच्छी तळली नखाच्या आत चालली. मसाला लागलाय हाताला. चाकू चाकू चाकूच कापी दे. लसणाच्या पुड्या बी लई मोठ्या मोठ्या. नवीन लसूण आलाय ना असं हे मोठ्या मोठ्या पुड्या आहेत लसणाच्या. मस्त शेवग्याच्या शेंगा टाकून भाजी बनवणार आहे आज. 2-3 प्रकारची मच्छी आहे. मसाला वाटून आणला आपला काळा मसाला ती बनवणार आहे. हवेने जायचं डोळ्यात. कोथिंबीर घेते ना आपल्या शेतातली. लसूण लाल झालाय. ते पाण्याचं बादलीचं जात. तर मसाला देते टाकून.
एक चमच लाल तिखट टाकते, हिरवी मिरची टाकलेली. काय माहिती असून तिथं कपाटात बघा, नाही तर देते काढून. हळद टाकली 1 चमच. थोडा धना पावडर टाकते. मसाला परतलाय मस्त पैकी. शेवग्याच्या शेंगा टाकून घेते आता. हा शेवग्याच्या शेंगा शिजून घेते मग मच्छी टाकी दे. आले आताशी पवार साहेब आंघोळ बिंगुळ करून फ्रेश होऊन. माझा कानच हे करतो बघ गुलगुल. हा म्हणून ऐकायला येत नाही वाटतं. तर मीठ टाकी दे चवीनुसार. आणि करपते काय ग? काय हो? मच्छी नाही मच्छी जाड आहे ना मग ती हे व्हायची नाही. तळली चांगली मस्त पैकी. तिकडून बसले तर धूर लागायला लागलाय. इकडून बसले परत. नाही मांडलीच नव्हती मी आता. चार मांडायची कधी. मांडा बरोबर. पकडून धरते. बघ हे बी फरकलं तुझं. पोळं ना आता. हो आता बरोबर. नीट फरकलं तुझं. मसाला तर परतलाय मस्त पैकी. आता पाणी देते टाकून. किती बनायचा रस्सा? 1-1.5 तांब्या. कर थोडासा खाऊन थोडं उरला पाहिजे थोडासा कुत्राला. अहो मच्छी सुकी पण आहे ना मग आज. हा खाऊन खंड्याला टाकावं लागेल. त्याला भाजी टाकल्याशिवाय खातच नाही देऊ. त्याला भाजी जास्त बनेल जा. 2 तांबे टाकते मग शिजन ना जरा घट होईल. मग थोडा अर्धा 1 पळे रस्सा टाकला का आता भात पोरं काय मच्छीची भाजी खायची नाही तर तळलेलीच मच्छी खातील. आपण दोघं तिघच खाऊ. ईशा का तुम्ही मी. ईशाकाला आवडतो रस्सा. झाली हा झाली ईशा. मीठ बघते ना. म्हणलं बघा ना टेस्ट तर करा. मी आवाज केला तोंडाला पाणी आलं म्हणून. अगं बाया तोंडाला पाणी आलं म्हणून. शेवग्याच्या शेंगा शिजल्यात आता. आता मच्छी टाकून घेते सगळी याच्यात. शेंगा उकडील्यावर मग मच्छी टाकायचं म्हणून याच्यात. बस झाली. याच्यातली तळीलेली ठेवू का तुम्हाला जराशी काही परत? तळीलेली ठेवू याच्यातली. आता जराशी हराव राहून देते मग जेवण करून घेऊ आपण. हराव शिजन जराशी झाकून देते. चला हे बघा कशी मस्त भाजी शिजली. उकळत अजून. चुलीवरचं जेवण ते चुलीवरचं जेवणच राहतं. आता रोज एवढी धावपळ करावं लागेल चुलीवर जेवण बनवायला. चला बसा घ्या जेवण. साहेब लिंबू आणायचं विसर्जन वर्षाला असला नाही तेव्हा 4-4-5-5 लिंब घेऊन चलत. याच्यात काय कधी खाल्ली का तुम्ही? तुम्हाला रस्साची भाजी देऊ का? ते परत देऊ का? हे परत छोटे खाता येईल का? काय हात होते परत बांगडा एक देते. घे तुला कांदा पाहिजे तुला. एक करून द्या तिला कांदा नको. घे तुला या गरम गरम मच्छी खायला. भाजी खरं पण आता एवढी हवा सुटली तर चालू केला.
चमचे मीठ टाकलंय. ये जेवायला. आज ज्वारीच्या भाकरीत बाजरीच्या भाकरी नाही आज. हा, मीठ बरोबर आहे. तुम्हाला जास्त मीठ लागत. इथं जमत रे का जागा टाक. खाली टाक. टेबलवर पाणी टाकलं का मग पुसून काढता येईल बरं. म्हणलं मोठ्या परातीत देते तुम्हाला. मस्त झाले आहे ना. खंड्याला बी भूक लागली असं त्याला टाकली असती पहिली तर बसायला असत. घेऊन घेऊन टाकून त्याला समजा. लय भारी मच्छी झाली. खाली नका व टाकू काटे. अन्नबाईच्या येरीतलं पाणी संपलंय. एवढं इतके मासे त्या दिवशी धरले त्यांनी. आणि त्यांना खायचे नाही. कुणी नेत. मला म्हणते गावाला आलते एखाद्या म्हणते आम्ही इकडे आलो म्हणून बोलून घेतले असते. एवढे मोठे मासे लोकांनी नेले. लय मासे होते मोठे मोठे. गोळेगाव गेले ना तिथे म्हातारीने थांबून ठेवला असते. बरं झाले गेले. आपल्या नदीतले मासे त्यांच्या विहिरीतले मासे पाणी कसं काय उडलं खाली गेलं का.